सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ड्राईव्ह विथ भावमध्ये आज तुम्हाला काही नवीन गोष्टी दाखवणार। त्या जुन्याच आहेत, पण चला म्हणलं प्रेक्षकापर्यंत पण आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करूया। तर पहिला व्हिडिओ बघा तुम्ही, हा महाराष्ट्राचा आहे। घेतले तुटलं तरी पुसडे तुटलं पुढचं वाचला तो तर पहिला व्हिडिओ तर बघितला असेल, तो महाराष्ट्राचा होता। तर आता हा दुसरा व्हिडिओ बघा, हा दिल्लीचा आहे। दोन्ही व्हिडिओ बघितल्यानंतर असं लक्षात येईल तुमच्या, पहिला व्हिडिओ जो महाराष्ट्राचा आहे तो रस्ता बांधलेला आहे, अर्धा कच्चा आहे आणि अर्धा कॉन्क्रीट आहे। तिथे सुद्धा ना कार कितीतरी उंच फुटापर्यंत उडाली, त्याला अंदाज आला नसेल किंवा तो स्पीडला असेल किंवा डायव्हर्शनचं काय बोर्ड नसेल की गाडी हळू चालवा, असं काय असेल। दुसरी गोष्ट दिल्लीची आहे, तिथं भला मोठा स्पीड ब्रेकर लावलेला आहे, तिथे सुद्धा ना कार आहे, हेवी व्हेकल्स आहेत, कितीतरी उडालेत ते जोरदार। तिथे सुद्धा ना साइन बोर्ड नसेल, काहीतरी असणार। एवढी टॅक्स जातो गाडीचा, कुठलाही जे पर्सनल व्हेकल असो, ट्रान्सपोर्ट व्हेकल असो, एवढे रस्त्याचे टॅक्स देतात, त्यांचे गाडीचे टॅक्स जातात। पण ही रस्त्याची दुरवस्था, काही रस्ते जर चांगले बांधले गेले तर काही रस्त्याची दुरवस्था ही अशी आहे, बस कॉन्ट्रॅक्टरनी काम केलं आणि सोडून दिलं। बेभरोसे, राम भरोसे बोलतात ना, ते आहे महाराष्ट्राच्या व्हिडिओचं, तेच झालेलं आहे। राम भरोसे त्यांनी काम सोडलेलं आहे, त्याला काही अर्थ नाही। एखाद्याचा जवळ या ठिकाणी ज्या वेळेला अशा ठिकाणी एखाद्याचा बळी जातो ना, त्यावेळेला तिथलं शासन ना खडबडून जागं होतं आणि नंतर मग त्यांची ना प्रयत्नाची पराकाष्ठा चालते। सगळ्यांना हा विचार करण्यासारखे दोन्ही व्हिडिओ आहेत ना, हे विचार करण्यासारखे आहेत।